जय महाराष्ट्र मित्रांनो, युनियन बँकेतर्फे 1865 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. खासियत याची अशी आहे की महाराष्ट्रातनं तुम्ही ज्या ठिकाणाहून हा व्हिडिओ बघताय त्या ठिकाणी जागा असणार आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे. या वॅकन्सीची खासियत याची अशी आहे की कुठलाही इंटरव्ह्यू तुमचा होणार नाही आहे. फक्त एक ऑनलाईन एक्झाम आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन एक्झामसाठी कुठलेही तुमची निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यामुळे तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करायचं आहे. युनियन बँक फार मोठी बँक आहे, भारत सरकार अंतर्गत येतं, त्यामुळे गोल्डन चान्स आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये मग मेल आहात फिमेल आहात कोणीही इलिजिबल आहे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. कारण की आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगतोय कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, एज्युकेशन काय पाहिजे, वयाची अट काय पाहिजे. कारण की बघा एवढ्या सगळ्या जागा आहे, तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी तुम्हाला चान्सेस आहे. त्यामुळे नक्की शेअर करा, अप्लाय करा, डिटेलमध्ये समजून घ्या. त्याआधी अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर युनियन बँक ऑफ इंडियाची ऑफिशियल वेबसाईट बघू शकताय, करिअर पेज बघू शकताय आणि ते बघा रिक्रुटमेंट हे यांचं पेज आणि तिथेच नोटिफिकेशन आली आहे आणि अप्लाय करायची लिंक सुद्धा दिली आहे. जसं की तुम्ही बघू शकता ही यांची लेटेस्ट नोटिफिकेशन आलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकताय 29 एप्रिल पासून 19 मे पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय. म्हणजे 20च दिवस आहे, फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालेलं आहे. लेट भराल तर कधी कधी फॉर्म भरला जात नाही, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे. महत्वाच्या तारखा समजून घ्या. टोटल सीट्स म्हणजे टोटल जागा किती आहे तर 1865 जागा आहे. जागा भरपूर आहे, ऑल ओव्हर इंडियामध्ये वॅकन्सी आहे. महाराष्ट्रात पण भरपूर साऱ्या जागा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 29 एप्रिल पासून फॉर्म भरणं सुरू झालं आहे, जे की 19 मे पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जी ऑनलाईन एक्झाम असणार आहे ती मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनमध्ये होणार आहे. एक्झाम एकदम बेसिक असणार आहे. तुम्हाला पाहिजे तर इथे मी बुक टॅग करून देईल, तिथून तुम्ही तुमचा स्टडी सुरू करू शकताय. ओके. त्यानंतर तुमचं जे एज वगैरे कॅल्क्युलेट केलं म्हणजे तुमचं शिक्षण कधीपर्यंत पूर्ण पाहिजे किंवा तुमचं वय कधी धरलं जाणार आहे, 1 एप्रिल 2026 ही तारीख, त्यावरच तुम्हाला तुमचं एज कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. बाकी सगळी माहिती दिली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ऑल ओव्हर इंडियामध्ये वॅकन्सी आहे. आपण खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता टोटल 1865 जागा आहे आणि महाराष्ट्रात तुम्ही बघताय तर इथे बघू शकताय टोटल 196 जागा आहे. मग कॅटेगरीनुसार तुम्हाला बघायचं असेल तर UR म्हणजे ओपनसाठी 89 आहे, SC साठी बघू शकता 19 आहे, ST साठी 17 आहे, OBC साठी 52 आहे आणि EWS कॅन्डिडेट तुम्ही आहात तर 19 जागा आहेत. त्यातल्या त्यात तुम्ही PWBD कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी पण इथे टोटल 8 जागा राखीव आहे. आणि महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या ठिकाणी तर तुम्ही ते स्पष्ट वाचू शकताय. महाराष्ट्रामधनं तुम्ही अप्लाय करताय तर मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे. मग मुंबई झालं, पालघर झालं, ठाणे झालं, मुंबई, रायगड, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, लातूर, सोलापूर, अकोला, बघा एवढे सगळे ठिकाणे प्लस तुम्ही ते बघू शकताय अमरावती आहे, बुलढाणा आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, परभणी आहे, यवतमाळ आहे, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, धुळे, जळगाव, नंदुरबार, अजूनही मोठी लिस्ट आहे तुम्ही ते बघू शकताय, नाशिक आणि सातारा. या सगळ्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही यापैकी कुठल्याही ठिकाणून असाल, या ठिकाणी या वॅकन्सी असणार आहे. टोटल 196 जागा आहे, म्हणजे जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये इथे जागा असणार आहे, जो की एक प्लस पॉइंट आहे. आता जर काही ते आपल्याला अप्लाय करायचे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. कोण अप्लाय करू शकताय तर तुम्ही भारतीय नागरिक पाहिजे. ओके. तुमचं वय हे 20 ते 28 दरम्यान पाहिजे जर का ओपन कॅटेगरीत नाहात. आणि जर का तुम्ही SC ST मधून असाल तर 5 वर्षे सूट आहे, OBC मधून असाल तर 3 वर्षे सूट आहे आणि PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात तर 10 वर्ष. UR EWS साठी OBC PWBD कॅन्डिडेट असाल तर 13 वर्ष आणि PWBD कॅन्डिडेट SC ST असाल तर 15 वर्षापर्यंत सूट आहे. आणि तुम्ही विडो वुमन आहात, डिवोर्स वुमन आहात तर तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिलेली आहे. आता तुमचं शिक्षण काय पाहिजे तर इथे बघा स्पष्ट यांनी दिलं आहे ग्रॅज्युएट डिग्री
इन एनी डिसिप्लिन, कुठल्याही शाखेतून तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, पदवी तुमच्याकडे आहे, तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे थोडक्यात सायन्स झालंय, कॉमर्स झालंय, आर्ट झालंय, कुठलंही ग्रॅज्युएशन तुमचं झालंय, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. पण अनेक जण हे सांगत नाही. मी तुम्हाला सांगतो, इथे एक कंडिशन ठेवली आहे, ग्रॅज्युएशन मार्कशीट शुड नॉट बी पिरियड. म्हणजे 2022 नंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. म्हणजे 22ला झालंय, 23ला झालंय, 24ला झालंय, 25ला झालंय किंवा आता 26ला होणार आहात. तुमचा रिझल्ट हा 1/4/2026 आधी आलेला आहे, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमची फक्त एकच ऑनलाईन टेस्ट होत आहे, ज्याच्यासाठी मी बुक इथे टॅग करून दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता, जनरल फायनान्शियल अवेअरनेस 20 प्रश्न 20 मार्कांसाठी, जनरल इंग्लिश 20 प्रश्न 20 मार्कांसाठी, क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 20 मार्कांसाठी, कम्प्युटर अँड सब्जेक्ट नॉलेज 20 प्रश्न 20 मार्कांसाठी, युनियन बँक ऑफ इंडियाचे प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस म्हणजे याचे जे वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत त्याबद्दल माहिती, याच्या लिंक सुद्धा दिलेल्या आहेत, तिथून सुद्धा तुम्ही स्टडी करू शकताय. 20 प्रश्न 20 मार्कांसाठी, असे टोटल 100 प्रश्न 100 मार्कांसाठी आहे आणि 60 मिनिटं मिळणार आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे, तुम्ही ते बघू शकताय, नो निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंगमुळे काय होतं, अनेक जणांना मार्क कमी पडतात, पण इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर इथे देऊ शकताय, जी की एक चांगली गोष्ट आहे. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा, जे युनियन बँकेचे प्रॉडक्ट्स आहे त्याच्या लिंक सुद्धा इथे दिल्या. म्हणजे सेव्हिंग अकाउंट्स कसं आहे, करंट अकाउंट कसं आहे, सॅलरी अकाउंट कसं आहे, टीम डिपॉझिट कसं आहे, या सगळ्यांची लिंक यांनी दिली आहे. तुम्ही जर क्लिक केलं तर यावरून सुद्धा हा जो शेवटचा सब्जेक्ट आहे इथे बघा दिलेला आहे, युनियन बँक ऑफ इंडिया प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस, त्याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे तर इथून तुम्ही घेऊ शकता. इथे बघा सगळी माहिती दिलेली आहे की मग यांचं कसं आहे, काय कुठले कुठले स्कीम आहे, सिनियर सिटीजनसाठी काय, सेव्हिंगसाठी काय, याची पण तुम्ही माहिती घेऊन टाका, कारण की याच्यावर सुद्धा 20 मार्काचे प्रश्न येणार आहे. ओके. त्यानंतर तुम्ही कुठल्या राज्यातनं अप्लाय करताय, तर कुठली भाषा आली पाहिजे, तर साहजिकच आहे, तुम्ही महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर आपली मराठी भाषा तुम्हाला इथे आली पाहिजे. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अप्रेंटिसशिप आहे, त्यामुळे 12 महिने म्हणजे 1 वर्षासाठी तुमचं हे काम असणार आहे. यामध्ये तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग दिली जाईल, काम कसं चालतं, बँकेमध्ये मेल कसं पाठवायचं, काय पाठवायचं, सगळ्या गोष्टी शिकवल्या जाईल. आता अनेक जण म्हणतील, यार 1 वर्षासाठी करण्यात काही अर्थ नाही. पण मित्रांनो, जेव्हा पण वॅकन्सी निघतात, कारण की पब्लिक सेक्टर गव्हर्नमेंट अंतर्गत बँक येते, त्यामुळे जर तुम्ही याची अप्रेंटिसशिप करून घेता, जेव्हा पण एक्सपिरियन्स बेसवर भरती निघतात, जिथे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला जातो, तिथे तुम्ही अप्लाय करू शकता, कारण की डायरेक्ट बँकेकडचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं, एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो आणि त्या एक्सपिरियन्स बेसवर भरपूर साऱ्या भरती निघतात, तिथे तुम्ही अप्लाय करू शकता, कारण की तुम्हाला प्राधान्य दिलं जातं, कारण की ऑलरेडी तुम्ही बँकेत काम केलं असतं. युनियनच नाही, मग कुठल्याही बँकेत निघून, जसं की महाराष्ट्र बँकेत निघाली आहे किंवा SBI मध्ये निघाली, कुठल्याही निघो, तिथे तुम्हाला एक चांगली संधी असते. ओके. ट्रेनिंग कशी दिली जाणार आहे त्याच्याबद्दल माहिती आहे. स्टायपेंड किती आहे, तर बघा, तुम्ही रुरल ठिकाणाहून अप्लाय करताय तर 15,000, अर्बन ठिकाणी म्हणजे नाशिक वगैरे सारख्या ठिकाणाहून करताय तर 18,000 आणि मुंबई वगैरे सारख्या ठिकाणात तुम्ही करताय तर 20,000 रुपये तुम्हाला इथे येणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काहीच मिळणार नाही. हे तुम्हाला स्टायपेंड मिळते 15,000, 18,000, 20,000, बाकी कुठलाही अलाउन्स वगैरे तुम्हाला मिळत नाही. ओके. बाकी हॉलिडे वगैरे कसं, जेवढ्या पण बँकांना सुट्ट्या आहेत तेवढ्या सगळ्या सुट्ट्या तुम्हाला इथे मिळणार आहे. बाकी सगळी माहिती दिलेली आहे. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये दिसून जाईल की अप्लाय कसं करायचं. तर ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, यावरून आपण अप्लाय करू शकतोय. अप्लाय करण्यासाठी तुमचं फुल नेम, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे, सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचं अकाउंट क्रिएट होईल, त्यामुळे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी त्याची माहिती दिली आहे. या प्रकारे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरणं अगदी सोपं, काही अवघड नाही. इथून तुम्ही फॉर्म भरू शकताय. फॉर्म भरल्यानंतर अजून खाली स्क्रोल केल्यानंतर कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, जसं की आधार कार्ड, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, तुमचे मार्कशीट, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, PWBD कॅन्डिडेट असाल तर त्याचं सर्टिफिकेट, पॅन कार्ड, या सगळे डॉक्युमेंट लागणार आहे, याची तुम्हाला लिस्ट दिलेली आहे. आता फी किती आहे तर तुम्ही ते बघू शकताय. जनरल OBC मधून तुम्ही आहात तर 600 + 200 इंटिमेशन चार्जेस, म्हणजे टोटल GST धरून 944 रुपये फी आहे. जनरल OBC फिमेल तुम्ही आहात तर 708 रुपये फी आहे. SC ST तुम्ही आहात तर 236 रुपये फी आहे. PWBD कॅन्डिडेट आहात तर 236 रुपये आहे. ट्रान्सजेंडर तुम्ही आहात तर 236 रुपये फी तुम्हाला इथे भरावी लागणार आहे. त्याबद्दल पण इथे डिटेलमध्ये माहिती दिली आहे, जी की तुम्ही ऑनलाईन वगैरे भरू शकताय. बाकी सगळी माहिती दिली आहे. रिझल्ट कधी लागणार आहे, तुमची लिस्ट कशी लागणार आहे, त्याची पण माहिती इथे दिलेली आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, वॅकन्सी महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी आहे, त्यामुळे तुम्ही इलिजिबल असेल, अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.